हे गायज कसे आहात? तर आय होप मजेत असेल. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आवरलं होतं आणि आज पाऊस खूप पडत होता. काल जरा नव्हता पाऊस, पण आज आणि परत सुरू झाला होता. तर इथं माझी स्वयंपाकाची तयारी सुरू होती. इथं बघा मी शेवाळीची खीर केली होती थोडीशी नैवेद्यासाठी. आज मंगळवार आहे म्हटलं नैवेद्य दाखवायचा, पूजा केली होती. इथं बघा टमॅटोची भाजी केली, कांदा टमॅटो घालून, कांदा फक्त घालून कच्च्या टमॅटोची भाजी केली. आणि कुकरला डाळ भातचा कुकर लावला होता आणि वरण करायचं होतं. डाळ छान अशी शिजली होती आणि इथं बाकीची माझी तयारी सुरू होती. खीर झाली, ती काढायची म्हटलं तर वरणाला फोडणी द्यायची. तुम्हाला दाखवते कशी मी वरणाला फोडणी देते. फक्त त्याच्यामध्ये मिरची घातली नव्हती, कारण सियारा पण खाते. जर मिरची घातली तर आणखीन छान वरण होतं. बडशील तसं. आज जरासं तब्येत पण माझी बरी वाटत नाही, जरासं डोकं वगैरे वातावरण गच्च झाल्यासारखं वाटतंय, सर्दी वगैरे येईल असं वाटायलंय. तर इथे चाललं होतं माझं जेवणाचं. सियारा आमची लई झाली. इथं बघा डाळ शिजली होती, ती सगळी छान अशी मॅश करून घेते. डाळ जरा मॅश करून घेतलं असं घट्टपणा छान असा येतो. आणि थोडीशी त्याच्यामध्ये मी शिजवताना त्याच्यामध्ये जराशी हळद आणि हिंग घातलं होतं आणि टमॅटो एक घातला होता कुकरला लावताना. मी फोडणीत पण थोडंसं हिंग घालणार आणि जरा हळद घालणार, ह्याच्यामध्ये थोडं थोडं घातलं होतं म्हणजे टेस्ट आणखी जरा छान येते ते ह्याची वरणाची म्हणून. आणि इथं बघा आता तुम्हाला दाखवायला वरण काय सगळे सारखंच करत असते, पण माझी पण पद्धत बघा. आणि इथं बघा मी थोडंसं तेल घातलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलंय, कारण की थोडंसं घातलं कारण शिजताना पण मी घातलं होतं. आणि मोहरी टाकली 1 चमचा छोटा. मोहरी एक छान अशी तडतड द्यायची, मगच जिरे टाकायचे. मोहरी तडतडण्यासाठी बघा मी गॅस जरासा फास्ट केलाय. मोहरी छान तडतडली की फोडणी द्यायची. वरण असते 1 मिनिट. मोहरी इथं बघा छान अशी तडतड दिली. आमटीत भाजीत कशात पण जर मोहरी घातली तर मोहरी अगोदर छान तडतडली तर त्याला छान टेस्ट येते. त्यानंतर मी जिरे घातले आणि कढीपत्ता घातला भरपूर असा. मेन मला असं वाटतं की कढीपत्ता वरणात पाहिजेच. आणि भरपूर असा लसूण ठेचून घातला. तर त्याच्यावरच मी जरासं हळद घालेन, थोडी हळद घालेन. शिजताना थोडी घातली होती म्हणून. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मॅश करून ठेवलेली डाळ ते घालायची. मस्त असं फोडणी बसली आहे बघा. आता त्याच्यामध्ये मी आणखीन पाणी घालणार थोडं, खूपच घट्ट झाले डाळ. आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडं पाणी वाढवणार आहे. फोडणीमध्ये तुम्ही मिरची जरी टाकली, लाल मिरची किंवा हिरवी मिरची एक टाकली ना तरी पण वरून आणखीन जरा टेस्टला छान लागतं. सियारासाठी मी टाकत नाही, ती पण खाते म्हणून वरण. इथं पाणी मी वाढवले बघा. मस्त असं आपलं वरण झालेलं आहे. फक्त आता मीठ घालायचं राहिले, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं उकळू द्यायचं. उकळ की आपलं वरण रेडी. बघू शकते इथं मस्त असं चवीनुसार मीठ घातलंय. अशा प्रकारे उकळल्यानंतर आपलं वरण पण तयार झालंय. मी
स्वयंपाकामध्ये आज कच्च्या टोमॅटोची भाजी, वरण, भात, खीर आणि चपाती असं बनवलं होतं. सो नैवेद्य पण खीरचं वगैरे सगळं दाखवला होता मी. आणि अशा प्रकारे आपलं जेवण तयार आहे. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलला सपोर्ट करा. कसे वाटते व्हिडिओ ते पण मला कमेंट करून सांगा. सो बाय, धन्यवाद.